जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपलं स्वागत करतो. आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय आहे की जे सध्या लडाखमध्ये चाललेलं आहे 5 मे पासून त्याच्याकडे चीनी मीडिया, चीनी सामरिक तज्ञ, चीनी इतर तज्ञ कशा प्रकारे बघतात या विषयावरती मी बोलणार आहे. माझं बोलणं सुरू करायच्या आधी सर्वात प्रथम मी अनेकांचे आभार मांडू इच्छितो. सर्वात पहिले की जे सेवा मित्र मंडळ आहे पुण्याचं त्यांचे आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्या फेसबुक लाईव्हवरनं आपण जातो आहोत. याच्याशिवाय एक माझे मित्र आहेत जमदाडे, त्यांचं सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून एक अतिशय पॉप्युलर असं शेतीवरती असलेलं पेज आहे, त्यांचं मी आभार मानतो. याच्याशिवाय मराठी सृष्टी म्हणून एक अतिशय प्रसिद्ध असं पोर्टल आहे, त्यांचे आभार मानतो. माझे मित्र रुक्मंगत जे एसए मीडिया मधून अनेक गोष्टी देशाच्या सुरक्षेविषयी सांगत असतात, त्यांचं मी आभार मानतो. आणि आमचा एक अतिशय मोठा असा विचार मंच आहे ज्याचं नाव आहे फोरम फॉर अवेअरनेस ऑफ नॅशनल सिक्युरिटी. त्यांचं सुद्धा पेज आज आपण वापरतो आहे. तर या सगळ्यांचा वापर केल्यामुळे आपण जास्त लोकांकडे पोहोचू शकतो, हा फायदा आहे. तर म्हणून पुन्हा एकदा या सगळ्यांचा मी आभार मानतो आणि यामुळे आपण जास्त लोकांकडे पोहोचू अशी अपेक्षा आहे. जसं मी म्हटलं, विषय आहे की लडाखमध्ये जे चाललेलं आहे त्या दृष्टीने ते कसं बघता येईल चीनी लोकांच्या दृष्टीने. तर त्याच्याविषयी मी पहिले बोलण्याचा प्रयत्न करीन. सध्या नेमकी परिस्थिती काय आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आज लडाखच्या सीमेवरती चीनचं 50 ते 60 हजार सैन्य एकत्र झालेलं आहे, ज्यांच्याबरोबर रणगाडे आहेत, ज्यांच्याबरोबर चिलखती वाहनं आहेत. त्यांनी आपली हेलिकॉप्टर्स आणि एरोप्लेन्स ही तिबेटमध्ये तैनात केलेली आहेत आणि त्याला प्रत्युत्तर देण्याकरता भारताने तेवढंच सैन्य त्या भागामध्ये आणलेलं आहे आणि जी आपली रक्षात्मक लाईन होती त्याला अतिशय मजबूत असं बनवून ठेवलेलं आहे. त्यामुळे जर लढाई झाली तर जसं आपण चीनला रक्तबंबाळ केलं होतं गलवानमध्ये आणि पँगँगत्सो लेकमध्ये, तसं रक्तबंबाळ आपण पुन्हा यावेळेला सुद्धा आपण करू शकू. तर त्याच्यामुळे हे म्हणजे एक चांगली गोष्ट आहे की आपण तिथे अतिशय तयार अवस्थेत आहोत. आपले हेलिकॉप्टर्स तयार आहेत, आपली विमानं तयार आहेत, आपले रणगाडे, आपल्या तोफा, आपले मिसाईल्स म्हणजे क्षेपणास्त्र ही सगळी तयार आहेत. दोन गोष्टींवरती मी थोडंसं 2 मिनिटं बोलण्याचा प्रयत्न करीन. एक तर 14-15 जूनच्या रात्री गलवानला जी लढाई झाली होती त्याच्याविषयी मी अनेक वेळा बोललेलो आहे, ज्यामध्ये आपल्या 20 शूर सैनिकांनी आपलं प्राणाचं बलिदान दिलं. आणि त्यावेळेला मी म्हटलं होतं की चीनचे आपण तिथे 42 सैनिक मारले होते. आता बातमी येते आहे की चीनचे 100हून जास्त सैनिक गलवानच्या लढाईमध्ये मारले गेलेले आहेत. मी रिपीट करतो, चीनचे 100हून जास्त सैनिक गलवानच्या लढाईमध्ये मारले गेले आहेत. आणि ज्या वेळेला गलवानच्या लढाईचा इतिहास लिहिला जाईल तर त्यावेळेला या भागामध्ये 1962 मध्ये जी रेझांगलाची लढाई झाली होती, जिथे आपल्या 100 सैनिकांनी 5000 चीनी सैनिकांना थांबवलं होतं, जिथे मेजर शैतान सिंग यांना परमवीर चक्र हे आपल्या देशाच्या हायेस्ट अवॉर्डनी ग्लोरीफाय करण्यात आलं होतं, त्याच लढाईची तुलना या गलवानच्या लढाईची केली जाईल. आणि याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की 27 ऑगस्टला काय झालं, 29 ऑगस्टला काय झालं, 31 ऑगस्टला काय झालं आणि 7 सप्टेंबरला काय झालं. मी पुन्हा थोडक्यातच सांगतो की आतापर्यंत
चीन आक्रमक होऊन आत यायचं आणि मग ते आत आले की आपण त्यांना थांबायचा प्रयत्न करायचो. परंतु 27-28ला चीनी सैन्याने आत यायचा प्रयत्न केला आणि आपण त्यांना आत यायच्या आधीच थांबवलं आणि त्याच्यामध्ये आपण स्पेशल फ्रंटियर फोर्स म्हणजे आपल्याकडे असलेल्या कमांडो सैनिकांचा वापर केला, ज्यामुळे चीनला एक अतिशय मोठा धक्का बसला. कारण जे SFF स्पेशल फ्रंटियर फोर्स किंवा 22 एस्टॅब्लिशमेंट किंवा 22 एस्टॅब्लिशमेंट किंवा ज्यांना विकास बटालियन असं सुद्धा म्हटलं जातं, हे सगळे तिबेटचे लोक आहेत जे भारतात आता स्थायिक आलेले आहेत आणि त्यांचे अधिकारी म्हणजे त्यांचे ऑफिसर्स अर्थात हे भारतीय सैन्याचे असतात. त्यांनी एक खूपच चांगलं काम केलं आणि जवळजवळ 15-20 चीनी सैनिकांना पकडलं अशी बातमी आपल्या सोशल मीडियावरती आलेली आहे. एवढंच नव्हे तर याच्यानंतर आपण जे केलं तो खरोखरच एक इतिहास घडला. कारण आपण आता याच्या आधी आपल्याला कल्पना आहे की चीननी भारतामध्ये 4 जागेवरती अतिक्रमण केलं होतं आणि त्याच्यातले ते 2 ठिकाणी परत गेले आणि 2 ठिकाणी अजून सुद्धा आहेत. एक तर गलवानच्या खोऱ्यामध्ये आणि दुसरं पँगँगसू लेकच्या नॉर्थ बाजूला किंवा उत्तर किनाऱ्यावरती. आता आपण काय केलं तर त्यांनी 2 ठिकाणी अतिक्रमण केलं आहे. आपण एका ठिकाणी चीनच्या आत जाऊन अतिक्रमण केलं, ज्याला पँगँगसो लेकचा साऊथ किनारा म्हणता येईल किंवा पँगँगसो लेकचा दक्षिणेचा किनारा, आणि तिथे आपण आक्रमक कारवाई केली, ज्यामुळे चीनला एक मोठा धक्का बसला. कारण चीनी सैन्याला आरामाची सवय आहे. ते गाडीमधनं येतात, रस्त्यावरती फिरतात. फक्त दादागिरी ही मानसिक युद्ध करून किंवा प्रपोगंडा वॉर करून किंवा अपप्रचार युद्ध करून किंवा दुष्प्रचार युद्ध करूनची त्यांना सवय आहे. कुठले तरी व्हिडिओज पाठवायचे, कुठेतरी नाटकं करायची. त्याला भारताच्या मीडियातले काही लोक बळी पडत असतील, परंतु भारतीय सैन्यावरती त्याचा काहीही परिणाम झालेला नाहीये. कारण शेवटी जर लढाई करायची असेल तर सैनिकांना एकमेकाशी भिडावं लागतं आणि ज्याला आम्ही CQB बॅटल म्हणतो, क्लोज क्वार्टर बॅटल, ही करावीच लागते. नुसती हिंदी सिनेमासारखा कादर खानच्या सिनेमाच्या मूव्हीज मध्ये 2 गुंड समोरासमोर उभे राहतात आणि फक्त आरडाओरडा करतात आणि कादर खान त्यांना म्हणतो, अरे काहीतरी ऍक्शन तर करा. तर चीनी सैनिकांना फक्त आरडाओरडा करायची सवय आहे आणि अजून जास्त सायकोलॉजिकल वॉरफेअर करायच्या निमित्ताने हातात भाले घेऊन यायचे आणि कुठले तरी 15व्या शतकातल्या किंवा 16व्या शतकामध्ये चीनी सैनिकांनी जी शस्त्र वापरली असतील ती घेऊन यायची. अशा प्रकारचा ते दुष्प्रचार आतापर्यंत करत होते. दुर्दैवाने आपल्या मीडियातली वर्तमानपत्र याला बळी पडतात आणि आपल्या काही मराठी वर्तमानपत्रांनी सुद्धा असे भाले घेऊन असलेल्या चीनी सैनिकांचे फोटो प्रकाशित केले. अरे कशाला तुम्ही हे प्रकाशित केले? हे काय चीनी भाले का आम्हाला युट्यूबवरती बघता येणार नाही का? तुम्ही भारतीय सैनिकांचे फोटो का प्रकाशित करत नाही? म्हणजे चीनी प्रपोगंडा वॉरफेअरला बळी पडतात आमची मीडिया आणि ते त्यांचे फोटो, त्यांचे व्हिडिओ. आता त्यांनी सांगितलं की आमच्या इथे एवढ्या तोफा आहेत. आपल्या मीडियाने सांगितलं की चीनच्या तोफा इकडे आल्या. त्यांनी म्हटलं की आमचं जे ड्रोन आहे ते आमच्या सैनिकांना गरम जेवण पोहोचवतं. आमच्या मीडियाने बावटसारखं ती माहिती पुढे दिली. बावटसारखं म्हणता येणार नाही, परंतु म्हणजे चीनी दुष्प्रचाराला ते प्रोत्साहन देत आहेत. हे काय मीडियाचं काम असतं का? अशा प्रकारे चीनच्या गोष्टी त्यांनी लिहायला पाहिजेत का? परंतु जे एक स्वतः राष्ट्रप्रेमाची भावना असते, त्यांना कळत नाही का की ते सुद्धा देशाच्या सुरक्षेचा एक भाग आहे आणि अशी चुकीची बातमी तुम्ही लोकांकडे का पोहोचवता? तुम्हाला चीनच्या या ज्या अपप्रचाराला ब्लॉक करून टाकता येणार नाही का? परंतु नाही, अजून सुद्धा आपले काही रिटायर्ड सैनिकी अधिकारी, मी त्यांची नावं घेत नाही, काही तथाकथित उंटावरून शिया बसणारे तज्ज्ञ अशा प्रकारची माहिती देत असतात. परंतु या तज्ज्ञांना कळायला पाहिजे, शेवटी लढाई ही समोरासमोर होते आणि खास तर उंच जागी, जिथे उंची 15-16 हजार फूट आहे, इथे तंत्रज्ञानाचा कुठलाही वापर होऊ शकत नाही. जिथे बर्फ प्रचंड प्रमाणामध्ये पडतो तिथे याचा तुमच्या तंत्रज्ञानाचा काही वापर नाही. तिथे समोरासमोर हातापायीची लढाई करावी लागते.
ज्याला आम्ही सैनिकी भाषेमध्ये CQB म्हणजे क्लोज क्वार्टर बॅटल असं म्हणतो, ज्यावेळेस सैनिक समोरासमोर येऊन लढतात, जिथे शौर्य, ताकद, धैर्य, नेतृत्व या जुन्या गुणांची गरज पडते. केवळ नुसता ड्रामा करून, नाटकं करून, सायकोलॉजिकल वॉर करून चालत नाही. त्याच्याविषयी तर मी बोलणारच आहे. आता मी पटकन अजून 5 मिनिटं आपल्याला गेल्या 4 दिवसामध्ये काही ज्या महत्वाच्या घटना घडल्या, ज्याचा भारत-चीन स्टँड ऑफ वरती परिणाम पडतो, त्याच्याविषयी मी बोलण्याचा प्रयत्न करतो. पाकिस्तान सुद्धा चीनला कसं मदत करतो आहे, याची आपल्याला कल्पना आहे. चांगली बातमी अशी आहे की पाकिस्ताननी पुन्हा एकदा दहशतवाद्यांची घुसखोरी करायचा काश्मीरमध्ये प्रयत्न केला आणि आजचीच बातमी आहे की 3 दहशतवाद्यांना आपण आज मारलेलं आहे. म्हणजे पाकिस्तानचा पुन्हा दहशतवाद पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न हा एक वाया गेलेला आहे. पाकिस्तानचं जे नॅर्को टेररिझम म्हणजे अफगाणच्या चरसचा जो त्यांचा एक दहशतवाद सुरू असतो, आता आपल्याला कळालं असेल की हे पाकिस्तानचे दहशतवादी, पाकिस्तान आपले क्रिमिनल क्राईम सिंडिकेट्स आणि काही इतर यांचा प्रचंड संबंध आहे आणि भारतामधले काही तरुण हे अफगाणच्या चरसला बळी पडलेले आहे. मी जास्त पॉलिटिक्समध्ये जात नाही, परंतु अफगाणच्या चरस हा भारतीय तरुणांना असलेला एक मोठा धोका आहे आणि त्याच्याविषयी आता पुष्कळ काही पेपरमध्ये येत आहे. म्हणजे आपण त्या विषयावरती एक आक्रमक कारवाई करून हे जे नेक्सस आहे नॅर्को टेररिझमचं, की जे पाकिस्तानचे त्यांचे हस्तक, त्यांचे भारतातले हस्तक आणि आपले तरुण हे तोडण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यामध्ये आपल्याला नक्कीच यश हे मिळालेलं आहे. याचं पुढचं आहे की पाकिस्तान तुर्कस्तानच्या मदतीने भारतामध्ये त्यांनी काही संस्था निर्माण केल्या होत्या, ज्यामध्ये भारतातल्या काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन तुर्कस्तानमध्ये घेऊन जायचं आणि त्यांना रॅडिकलाइज करायचं, म्हणजे त्यांना उग्रवादी बनवायचं आणि मग त्यांना या तर दहशतवाद्यांचे समर्थक बनवायचे किंवा दहशतवादी बनवायचं. हे अशा संस्थांवरती आपण आता बंदी आणलेली आहे आणि त्यांना सुद्धा आपण थांबवलेलं आहे. खरं तर ही बंदी 5 वर्षापूर्वी यायला पाहिजे होती. अशा संस्था भारतामध्ये राहून भारताच्या तरुणांना कसं मिसडायरेक्ट करू शकतात, परंतु तुर्कस्तानला काय वाटेल, पाकिस्तानला काय वाटेल म्हणून आपण काहीही करत नव्हतो. आता सरकारच्या त्या धैर्याचे कौतुक करायला पाहिजे की अशा कुठल्याही संस्था ज्या आपल्या तरुणांना उग्रवादी बनवायचा प्रयत्न करतात, त्यांना आपण थांबवतो आहे, ते चांगलं आहे. याच्याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट घडली, ती अशी की चीननी पुन्हा एक नवीन मानसिक युद्ध सुरू केलं, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता हिवाळा येतो आहे, टेम्परेचर कमी होणार आहे, तर याच्यामुळे आता येणाऱ्या हिवाळ्यामध्ये भारतीय सैन्य हे चीनशी लढू शकणार नाही. तर म्हणून ते म्हणत होते की भारतीय सैन्य थंड जेवण जेवेल, त्यांना पुरेसं राहायला चांगली जागा मिळणार नाही. याच्या तुलनेमध्ये चीनच्या सैनिकांना त्यांचं जेवण हे गरम ड्रोनच्या मदतीने दिलं जाईल. तर याच्याविषयी मी 2 मिनिटं बोलण्याचा प्रयत्न करतो. या दुष्प्रचाराला बळी पडू नका. पहिले जगामध्ये ड्रोन म्हणजे काय असतं? ड्रोन म्हणजे एक असं पायलटलेस विमान, 100 किलो पासून तर 200-300 किलो याचं वजन असतं आणि 10-15 किलोग्रॅम पासून तर 100 किलोमीटर 100 किलोग्रॅम एवढं वजन ते आपल्या बरोबर घेऊन जाऊ शकतात. तर हे अशा प्रकारच्या ड्रोन आणि मग यांची जो पल्ला असतो, रेंज असते, ती 100 किलोमीटर ते 200, 250, 300 असं असते, डिपेंडिंग अपॉन द मॉडेल. तर अशा ड्रोनच्या मदतीने चीन आपल्या सैनिकांना जेवण पुरवू शकेल का? तर थोडक्यात उत्तर आहे नाही. रिपीट करतो, नाही. 15-16 हजार फुटावरती उडणारं ड्रोन कुठलंही तयार झालं नाही. इथे जगात कुठेही अशा प्रकारचं ड्रोन नाही. जे चीननी काही व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला होता आणि आपल्या काही मराठी वर्तमानपत्रांनी ते व्हिडिओज आपल्या पेजवरती दाखवले होते. त्यांच्या मला देशद्रोहीची पणाची अगदी कीव करावीशी वाटते की अरे असे ड्रोन जगामध्ये आज कुठले नाही. हे केवळ जर तुम्ही ते ड्रोन जर तो व्हिडिओ नीट बघितला असेल
तर हे ड्रोन ही लहान मुलांच्या खेळण्यातली ड्रोन होती आणि याचा अशा प्रकारे वापर केला जाऊ शकत नव्हता. त्यामध्ये कोणी अन्न कसं भरलं, ते त्यांनी वरतून ड्रॉप कसा करायचा प्रयत्न केला, असा एक लहान मुलांचा खेळ खेळण्यात आला होता. परंतु या उंचीवरती ड्रोनची क्षमता ही 60-70% कमी होते. या भागामध्ये खास तर पँगँगत्सो लेकच्या भागामध्ये हा एक निमुळता पोर्शन आहे आणि ज्याला भूगोलाचं ज्ञान असेल, ज्याला हवामानाची थोडीशी माहिती असेल, त्याला कळत असेल की अशा पहाडीच्या मध्ये जिथे लेक असतं, जिथे तलाव असतो, तिथे विंड टनेल इफेक्ट नावाचा एक प्रकार होतो, ज्यामुळे जिथे हवा ही प्रचंड वेगाने वाहते. त्याला जॉग्राफिकल काही कारणं आहेत, ती कारणं मी आपल्याला आता सांगू शकणार नाही. तर तिथे हवा किंवा वारा जो वाहतो याचा वेग 100 किलोमीटर प्रति घंटा पासून तर 150-200 किलोमीटर प्रति घंटा अशा प्रकारे तो वारा वाहतो. आपण जर अशा मूव्हीज, अमेरिकन मूव्हीज बघितल्या असतील टीव्ही वरती, तर आपल्याला हे बघितलं असेल की नॉर्थ पोलला किंवा साऊथ पोलला वारे किती वेगाने वाहतात आणि मग तिथे आपल्याला आपलं रक्षण कसं करावं लागतं. तर अशा वाऱ्यामध्ये अशा प्रकारची ड्रोन्स जाऊ शकत नाही, हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि इतक्या थंड वेळामध्ये ड्रोन कुठलीही काही हे करू शकत नाही. आणि जर ड्रोन अशी आली तर आपण त्यांच्यावरती फायर करून त्यांना पाडू शकतो. आपल्याकडे एअर डिफेन्स सिस्टीम आहेत. तर त्याच्यामुळे हा सगळा दुष्प्रचार आहे. ड्रोनच्या मदतीने चीनी सैनिकांना गरम जेवण हे पोहोचवलं जाऊ शकत नाही. त्याच्या ऐवजी भारतीय सैन्याने जे केलेलं आहे ते अतिशय सायंटिफिक रित्या केलेलं आहे. आपण आपल्या सैनिकांकरता चांगले बंकर्स बांधलेले आहेत, त्यांच्याकरता राहण्याकरता चांगले प्री फॅब्रिकेटेड शेल्टर्स तयार केलेले आहेत. आपले जे 2 रस्ते त्या भागामध्ये असतात त्यांना आपण जास्त काळ आता उघडं ठेवणार आहे. आत्ताच आपला खरदुलामधून येणारा रस्ता, तिथे अटल बिहारी वाजपेयी नावाचा एक नवीन बोगदा आत्ताच तयार झाला. त्यामुळे हा रस्ता जास्त वेळ उघडा राहील आणि यावेळेला जे आपले 2 रस्ते जे लडाखमध्ये येतात, एक तर श्रीनगर पासून द्रासमधून, कारगिलमधून लेहमध्ये येतो आणि दुसरा हिमाचल प्रदेशच्या मनालीमधून, खरदुंगलामधून जो लेहमध्ये येतो, हे दोन्ही रस्ते यावेळेला नेहमी ते 6-6, 7-7 महिने बर्फ पडल्यामुळे बंद असतात. ज्या वेळेला तसं होणार नाही, ज्या वेळेला ते जास्त वेळ उघडं राहतील, त्यामुळे आपलं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, आपलं जे लॉजिस्टिक्स आहे, हे नक्कीच चांगलं राहणार आहे. याच्याशिवाय या थंड भागामध्ये राहण्यामुळे चीनी सैनिक आता आजारी पडायला लागलेले आहेत. याचं कारण सरळ आणि साफ आहे. चीनी सैनिक हे अपर मिडल क्लास म्हणजे उच्चभ्रू जगतातून येतात. त्याच्यामुळे आणि वन चाइल्ड पॉलिसीमध्ये त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यांना घरामध्ये एखाद्या युवराजासारखं किंवा राजकुमारासारखं हे केलं जातं. तर त्याच्यामुळे त्यांना सगळ्या सुखसोयीची सवय आहे. त्यामुळे ते अतिशय सॉफ्ट होतात. त्याच्या मानाने भारतीय सैनिक जे आहेत हे म्हणजे अजून सुद्धा 70-80% हे खेड्यातून येतात, डोंगराळ भागातून येतात आणि त्याच्यामुळे ते जास्त काटक असतात, जास्त चपळ असतात, जास्त ताकदवान असतात, जास्त देशभक्त, देशप्रेमी असतात आणि आपलं नेतृत्व हे प्रचंड चांगलं आहे. आणि याच्यामध्ये मी आपल्याला एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की ज्याच्यावरती आपलं लक्ष असावं. आपण जर कुठल्या इतर क्षेत्रातल्या माणसांना विचारलं की तुम्ही तुमचं शिक्षण कुठे केलंय किंवा तुम्ही कामाला कुठे आहात, तर अनेक जण अतिशय अभिमानाने सांगतात की मी माझं उच्च शिक्षण आहे ते अमेरिकेमध्ये या कॉलेजमध्ये केलं, तिथे मला डिग्री मिळाली, तिथे मला पोस्ट ग्रॅज्युएशन मी तिथे केलं. याच्याशिवाय तिथे मला एका मोठ्या कंपनीमध्ये वर्क एक्सपिरियन्स आहे 5-6 वर्षाचा. परंतु आपल्याला कल्पना असेलच किंवा आहेच, मला खात्री आहे की भारतीय सैन्य स्वतःचं ट्रेनिंग करण्याकरता कुठल्याही बाहेर च्या युरोपियन देशामध्ये किंवा अमेरिकन देशामध्ये जात नाही. उलट अमेरिकेचं सैन्य त्यांचं ट्रेनिंग करण्याकरता भारतामध्ये येतात. आपल्याला कल्पना आहे की आपली पुण्यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे. तिथे कधीही 40-50 देशाचे विद्यार्थी कॅडेट्स ट्रेनिंग करता असतात, ज्यामधले मी केवळ गरीब आफ्रिकन देशाविषयी बोलत नाहीये, मी गरीब एशियन देशाविषयी बोलत नाहीये. मी बोलतो आहे अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जे म्हणजे
प्रगत देश आहे किंवा जे सध्याच्या भाषेमध्ये युनायटेड सिक्युरिटी काउन्सिलमध्ये ज्यांच्याकडे व्हेटोचा अधिकार आहे आणि जगातले जे 5-6 मोठे देश आहेत त्यांचे सैनिक आपल्याकडे येतात. रिपीट करतो, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, रशिया, जपान आणि म्हणजे अर्थातच अमेरिका. आणि अमेरिकेमधला प्रत्येक सैनिक जो लढण्याकरता अफगाणिस्तानमध्ये जातो, प्रत्येक सैनिक जो लढण्याकरता इतर युद्धजनक ठिकाणी जातो, तर तो भारतातनं ट्रेन होऊन जातो हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. अशा प्रकारचं ट्रेनिंग म्हणजे आपण तिकडे जायच्या ऐवजी ते आपल्याकडे येतात. का बरं ते येतात? कारण त्यांना कल्पना आहे की भारतीय सैन्याला जो युद्धाचा अनुभव आहे तो प्रचंड आहे आणि या अनुभवापासून त्यांना शिकायचं आहे. कारण भारतीय सैन्य प्रत्येक वर्षी, मी रिपीट करतो, प्रत्येक वर्षी जवळजवळ 3.5 ते 4.5 हजार सैनिक गमावतात वेगवेगळ्या कारणामुळे. याच्यामध्ये जे सैनिक आपले जातात, जे आपल्या प्राणाचं बलिदान देतात, ते अर्थात 2 प्रकारचे असतात. मला 1 मिनिट फक्त वेळ द्या. सॉरी, जरा बॅटरी चार्जिंगचा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे मला उठून ते बॅटरी चार्जिंग सुरू करावं लागलं. पण आता सगळं ठीक आहे. तर 3.5 ते 4.5 हजार सैनिक आपल्या प्राणाचं बलिदान देतात. सैनिकांच्या ज्या कॅज्युअल्टीज असतात 2 प्रकारच्या असतात. एक तर BC म्हणजे बॅटल कॅज्युअल्टी, की जे लढाईमध्ये गेले, म्हणजे समजा दहशतवादी विरोधी अभियानामध्ये, बॉम्ब ब्लास्टमध्ये किंवा लढताना गेले. आणि दुसरं असतात फिजिकल कॅज्युअल्टीज, ज्या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ऍक्सिडेंट्स होतात. आता उदाहरणार्थ परवाच एक गाडी उलटली, सगळ्या डोंगराळ रस्ते आहे, डोंगराळ रस्त्यामध्ये जर गाडीला जर काही ऍक्सिडेंट झाला तर तो ऍक्सिडेंट हा अर्थात सिरियस होणार. एक मध्ये टँक उलटला, त्यामध्ये आपण एका शूर कॅप्टनला त्यात गमावलं. एक गाडी उलटली, त्याच्यामध्ये एक अतिशय शूर कर्नल आणि मेजरच्या हुद्द्याचे अधिकारी, त्यामध्ये त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं. तर अशा प्रकारच्या फिजिकल कॅज्युअल्टीज ज्या आहेत, हेच जवळजवळ 2 ते 2.5 हजार होतं. आणि खास तर सियाचिन ग्लेशियरमध्ये बर्फाच्या खालती दबून जाणं, लँडस्लाईडमध्ये दबून जाणं किंवा ॲव्हलांचेमध्ये दबून जाणं हे अतिशय कॉमन असतं. तर आपल्यातले कोणी जर RTI ऍक्टिव्हिस्ट असाल तर आपण एक जरूर प्रश्न, एक आर्मीची संस्था आहे, त्याचं नाव आहे आर्मी ग्रुप इन्शुरन्स फंड, म्हणजे जे सैनिक जातात त्यांच्या कुटुंबियांना काही म्हणजे पैसे मिळतात इन्शुरन्सचे या संस्थेकडनं. ते तुम्हाला एक्झॅक्ट आकडे सांगू शकतील की गेल्या वर्षभरामध्ये किती सैनिकांनी आपल्या सीमेवरती प्राणाचं बलिदान दिलं. तर ही संख्या याच वर्षी जवळजवळ 1500हून जास्त सैनिकांनी फिजिकल कॅज्युअल्टीज म्हणून आपले प्राण घालवलेले आहेत, हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. तर या सगळ्या सैनिकांना आपण आपल्या म्हणजे म्हणजे हे करायला पाहिजे, त्यांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांच्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत. आता सध्या टेम्परेचर तिथे कमी होत आहे. सध्या टेम्परेचर दिवसाच्याच वेळेला 0 डिग्री सेंटीग्रेड असतं, रात्रीच्या वेळेला -10 -15 एवढं होतं. हवा वाहायला लागली की प्रत्येक 10 किलोमीटर्स पर आवरला टेम्परेचर -1 कमी होतं. म्हणजे जर 120 किलोमीटरच्या स्पीडनी वारा वाहत असेल, की जो कॉमन असतो, ही कॉमन स्पीड असते वाऱ्याची रात्रीच्या वेळेला पँगँग्सो लेकमध्ये, तर 120 किलोमीटर स्पीडच्या वाऱ्यानी टेम्परेचर हे -12 खाली येतं. आणि आता ऑन अन ॲव्हरेज टेम्परेचर हे -15 पासून तर -20-25 असतं. आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये इथे बर्फ पडायला सुरुवात होईल. आता बर्फ पहिलेच पडायला लागलेला आहे, अजून थंडी वाढेल आणि यामुळे तिथे या ज्या फिजिकल कॅज्युअल्टीज आहेत या नक्कीच आपल्याला वाढणार आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. परंतु आता चीन अतिशय आता घाबरलेला आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि अनेक चीनी सैनिकांना वेगवेगळ्या प्रकारचे थंड हवामानातली रोगराई झाल्यामुळे त्यांना तिथून हलवलं जात आहे आणि त्यांना स्ट्रेचरवरून घेऊन जाताना आपण बघितलं आहे. त्यांची हेलिकॉप्टर्स रेग्युलरली तिथे येतात आणि त्यांच्या जखमी सैनिकांना घेऊन जातात. त्यांच्या तुलनेमध्ये आपले सैनिक या भागात राहण्याकरता जास्त समर्थ आहेत, कारण आपण ॲक्लिमेटायझेशन इथे चांगल्या पद्धतीने केलं आहे. ॲक्लिमेटायझेशन कसं असतं याच्याविषयी मी वेळ खर्च करणार नाही, याच्याविषयी मी आधी बोललो होतो. पहिल्या स्टेजला
9,000 फुटावरती 6 दिवस आपण युद्धाभ्यास करतो. आपली मानसिक आणि फिजिकल तयारी करतो. नंतर 6 दिवस आपण 11,000 फुटावरती जातो. तिथे युद्धाभ्यास करतो. मग अजून 6 दिवस आपण 13,000 फुटावरती जातो. तिथे युद्धाभ्यास करतो आणि त्यानंतरच सैनिकांना तिथे पाठवलं जातं. त्यांच्याकरता एक्स्ट्रा कोल्ड क्लायमेट वेदर असं दिलं जातं. सेंट्रल हीटिंग सिस्टीमची हे केली जाते. बुखारी किंवा हीटिंग स्टोव्हची व्यवस्था केली जाते. शस्त्रांकरता स्पेशल लुब्रिकेशन, स्पेशल ऑइल, स्पेशल मेंटेनन्स याची तयारी केली जाते. म्हणजे भारतीय सैन्य हिवाळ्यामध्ये सुद्धा लढाई करण्याकरता तयार आहे, जी तयारी चीनी सैनिकांची नाही. आणि आपल्याला हाय अल्टिट्यूड म्हणजे 15-16 हजार फुटावरती लढण्याचा भरपूर अनुभव आहे. कारगिलची लढाई आपण त्या हाईटला लढलो होतो. एवढंच नव्हे तर सियाचीन ग्लेशियरला जिथे आपण रोजच लढाई लढतो आहे, ते त्याचा आपल्याला प्रचंड अनुभव आहे. आणि आज तिबेट या लडाखच्या भागामध्ये जिथे सध्याचं स्टँड ऑफ सुरू आहे, तिथे सुद्धा आपलं जवळजवळ एक 15-20 हजार सैन्य जेवढं तिथे तैनात असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला या भागात टिकून राहण्याचा हा जास्त अनुभव आहे. याच्यामध्ये आपल्याला काहीही काळजी नको. मी अजून 1-2 महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर मांडतो. आजच पेपरमध्ये बातमी आली होती, की 16 चीनी विमानांनी तैवानच्या वरती, तैवानच्या हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु लगेच तैवानची विमानं उडाली आणि त्यानंतर ती चीनी विमानं तिथून पळून गेली. याच्याशिवाय आज तैवानला अमेरिका एक प्रचंड मोठी लष्करी मदत करत आहे, ज्यामुळे तैवानचा एक मोठा अजिंक्य किल्ला बनणार आहे, ज्यामुळे चीनची त्याच्यावरती हल्ला करण्याची जी क्षमता आहे ती खूप कमी होणार आहे. चीननी आपले अमेरिकेने आपले B-2 बॉम्बर्स जे त्यांचे प्रचंड मोठे बॉम्बर्स आहेत ते दिगो गार्शियामध्ये आणून ठेवलेले आहेत. तर म्हणजे तैवानमध्ये जर पुन्हा लढाई करण्याचा प्रयत्न झाला तर चीनला तिथे मोठा त्रास होणार आहे, याच्यामध्ये काही शंका नको. आता मी शेवटचे 5-6 मिनिटं येतो की आता चीनी वर्तमानपत्रामध्ये, चीनी मीडियामध्ये सध्या काय होत आहे. कारण चीनचा विषय असा आहे की रोजच या लडाखच्या स्टँड ऑफ विषयी रोजच काही ना काहीतरी बातमी ही येतच असते. आणि हे सगळं ज्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे की यामुळे भारताचा काय फायदा आहे, भारताचा तोटा काय आहे. तर आता मी काही वेळ आपल्याशी बोलणार आहे की चीन चीनी जनरल्स म्हणजे चीनचे लष्करी अधिकारी, चीनचे सामरिक तज्ञ म्हणजे स्ट्रॅटेजिस्ट, चीनचे भारतावरती समजले जाणारे एक्सपर्ट्स, हे सगळं जे लडाखमध्ये चाललेलं आहे त्याविषयी ते काय म्हणतायत. चीनचं ग्लोबल टाइम्समध्ये दादागिरी करणारे अग्रलेख लिहिले जातात, परंतु त्याचा इफेक्ट कोणावरती होत नाही. फक्त आपल्याकडे असलेली काही डाव्या विचारसरणीची काही मासिकं आहेत, त्यांची मी नाव घेत नाही. त्यांना ती मात्र त्या अग्रलेखाचं खूप कौतुक करतात आणि त्या अग्रलेखात काय म्हटलंय हे सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि काही आपल्याकडे विकले गेलेले काही सामरिक तज्ञ आहेत, 400-500 लोक की जे ग्लोबल टाइम्स काय म्हणतं हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतं. त्यांना म्हणा ग्लोबल टाइम्स काय म्हणतं हे आम्हाला काही गरज नाहीये. आम्हाला भारतीय सैन्य काय म्हणतं ते तुम्ही सांगा. उगीच तुम्ही चीनचं मुखपत्र हे बनू नका. परंतु पैशासाठी लोक काही जण काही पण करायला तयार असतात. तर आज हे सगळे त्यांची सगळ्या तज्ञांची जर आपण गोळाबेरीज केली आणि ते काय म्हणतायत हे जर करायचा प्रयत्न केला तर त्यांचं म्हणणं असं आहे, यांना पहिले वाटत होतं की चीनचे युद्धाच्या 2 पद्धती आहेत आणि त्याचा ते वापर करून ते युद्ध जिंकतात असं ते चीन म्हणतं. आणि सुन झू नावाचा एक चीनचा मोठा एक तज्ञ होता, ज्यांनी शेकडो वर्षापूर्वी युद्धकला कशी असावी याच्यावरती पुष्कळ लिहिलं आहे. आणि चीनी सैन्य सुनझूला खूपच मानतं. आणि सुनझू आता जे मी म्हणतोय ते सुनझूनी म्हटलंय. म्हणजे सुनझूची तुलना जसे आपल्याकडे एक लष्करावरती तज्ञ होते आर्य चाणक्य, ज्यांनी युद्धकला किंवा चाणक्य नीतीवरती खूप काही काही लिहिलं, तर तशाच प्रकारे चीनचे इक्विव्हलंट आहेत सुनझू. तर सुनझूने असं म्हटलं होतं आणि जे चीनी सैन्य हे फॉलो करतं की सर्वात पहिले युद्ध न करता युद्ध कसं जिंकायचं. मी रिपीट करतो, युद्ध न करता युद्ध कसं जिंकायचं. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला भाग आहे सायकोलॉजिकल वॉर, प्रपोगंडा वॉर.
की परसेप्शन मॅनेजमेंट किंवा त्याला मराठीमध्ये म्हणायचं अपप्रचार युद्ध, दुष्प्रचार युद्ध, मानसिक युद्ध. शत्रूला घाबरवून टाकायचं तुमच्या ताकदीनी, तुमच्या आधुनिक शस्त्रांनी. म्हणजे जसं आपण 26 जानेवारीला आपली सगळी शस्त्र उघडपणे दाखवतो सगळ्या जगाला कळण्याकरता, तशी शस्त्र शत्रूला दाखवत राहायची आणि त्याला दाखवायची की बघा आमची विमानं इकडे आली आहेत, बघा आमची हेलिकॉप्टर्स इथे आली आहेत, बघा आमच्या तोफा इथे आल्या आहेत, बघा आम्ही क्षेपणास्त्र इथे तैनात केली आहे, बघा हस्तांच्या मदतीने लेख लिहायचे की चीननी 100 मिसाईल्स तिबेटमध्ये हे केले, बघा चीननी त्यांचं जे विमानतळ होतं त्याला अपग्रेड केलंय, बघा हेलिकॉप्टर्सला अपग्रेड केलं आहे. तर हे मानसिक युद्ध, हा युद्धाचा पहिला भाग झाला. मी अतिशय सिंपल पद्धतीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा भाग आहे मीडिया वॉर. मीडिया वॉर म्हणजे काय? शत्रूच्या मीडियामध्ये, म्हणजे भारताच्या मीडियामध्ये जो कोणी त्यांचा शत्रू असेल त्याच्यामध्ये आर्टिकल्स प्लॅन करायची आणि त्यांना घाबरून टाकायचं. आणि आता मीडियामध्ये 3 प्रकारच्या मीडिया आहेत. टीव्ही मीडिया म्हणजे त्याला बातम्या देणारी हे म्हणायचं, टीव्ही मीडिया म्हणायचं. दुसरं वर्तमानपत्र जे आपण वाचतो. आणि तिसरा प्रकार आहे सोशल मीडिया. आणि आता सोशल मीडिया हा जगात कुठेही पसरला असतो, तर त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रोपगंडा वॉरफेअर करणं हे फार सोपं असतं. तर ते करायचं. दुर्दैवाने चीन आपल्या सोशल मीडियावरती, आपल्या मीडियावरती दुष्प्रचार करतो, परंतु आपण त्यांच्या मीडियावरती दुष्प्रचार हा करू शकत नाही, कारण त्यांच्या मीडियाच्या आत जाऊ शकत नाही. आपल्याकडे असलेली मीडिया फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम हे चीनमध्ये नाही. तर हा मीडिया वॉर हे तिसरं करायचं. त्या मीडियाला विकत घ्यायचं आणि लढाई लढायची. आणि मग तिसरं जे असतं, मग तिथे आपल्या सैन्याची जमवाजमव करायची, आक्रमक कारवाई करतोय करायचं, आणि मग सांगायचं की आम्ही हल्ला करतोय, त्याच्याकरता एकत्रित व्हायचं. आणि त्याच्यामुळे शत्रू घाबरून जाईल आणि म्हणाल की नाही नाही तुम्ही आणू नका, आम्ही चुपचापणे बसतो. तर या त्यांच्या 3 पद्धती आहेत की हे युद्ध न करता युद्ध जिंकायची. आता जर हे सगळ्या या तिन्ही पद्धतीचा जे सुनझुनी म्हटलं होतं, याचा काही भारतावरती परिणाम झाला नाही. उलट भारताने त्यानं रक्तबंबाळ केलं. गलवानमध्ये पुन्हा एकदा रक्तबंबाळ केलं. पँगँग त्सो लेकच्या साऊथला. तर म्हणजे हा पहिला त्यांचा जो सुनझूचा पराभव झाला असं म्हणता येईल. चीनी सैन्याचा यामध्ये पराभव झाला. आपण पहिला राऊंड जिंकला. याच्यामध्ये लढाईचा पहिला राऊंड आपण जिंकला. 14-15 जूनला गलवान खोऱ्यामध्ये कर्नल बाबूंच्या नेतृत्वाखाली इथे आपण 100 चीनी सैनिक मारले. दुसरा राऊंड आणि तिसरा राऊंड आपण जिंकला. 27 तारखेला जिंकला. SSFच्या मदतीने 28 तारखेला जिंकला. आणि ज्याच्याविषयी मी बोलायला आता विसरलो होतो, 7 तारखेला आपण चीनला अजून एक मोठा धक्का दिला. त्याच्याविषयी मी फक्त 1च मिनिटं बोलतो, वेळेच्या अभावी, वेळ कमी असल्यामुळे. 7 सप्टेंबरला काहीतरी एक वेगळंच घडलं. ज्यावेळेला भारत आणि चीनचे नेते एकमेकाला भेटायचे, म्हणजे आपले पंतप्रधान त्यांच्या पंतप्रधानांना, त्यावेळेला चीन काहीतरी आक्रमक कारवाई लडाख, अरुणाचल प्रदेश किंवा सिक्कीम मध्ये करायचं. ज्यावेळेला, आणि हे प्रत्येक वेळा घडलंय, ज्यावेळेला राजीव गांधी गेले डेंग जिओपिंगला भेटण्याकरता, चीननी लडाखमध्ये अतिक्रमण केलं. ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी चीनमध्ये गेले, त्यावेळेस त्यांनी व्हिएतनामवरती हल्ला केला. आता ज्या वेळेला शिनजी चीनचे पंतप्रधान भारतामध्ये अहमदाबादला आले, ते लडाखमध्ये त्यांनी घुसखोरी केली. त्याच्यानंतर ज्यावेळेस ते महाबलीपुरमला आले, त्यांनी पुन्हा आक्रमण केलं. परंतु या वेळेला मात्र चीनला एक मोठा धक्का बसला. आपल्या सैनिकांनी 7 सप्टेंबरला अजून काही वेगवेगळ्या ज्या हाईट्स आहेत त्या ऑक्युपाय केल्या. आणि आता चीनला आपण काय करायला भाग पाडलं की तुमची ही नुसती वायफाय बडबड करणं बंद करा, धमक्या देणं बंद करा, लढाईला समोरासमोर या. आणि चीनी सैनिकांनी त्यांच्या जवळ असलेल्या पहाडीवरती चढण्याचा प्रयत्न केला. त्यात ते दमले. त्यांना ते करता आलं नाही, कारण त्यांना सगळी नाटकं जी करायची होती, सायकोलॉजिकल वॉरफेअर जे करायचं होतं, ते जमिनीवरती म्हणजे रस्त्यावरती बसून, गाड्यांमध्ये बसून करायचं होतं. डोंगरावर चढणं, तिथून हे करणं त्यांना शक्य नव्हतं. त्यांनी पुढचा एक प्रयत्न केला. गेल्या 7 दिवसामध्ये 3 वेळा या सीमेवरती फायरिंग झालं. पुन्हा आपल्या वर्तमानपत्राने घाबरून सांगितलं की 1975 नंतर पहिल्या वेळा फायरिंग झालं. अरे काय झालं? त्यांनी ते फायरिंग डोक्यावरती केलं. त्यांची फायरिंग करायची हिंमत नाही, त्यांची लढाई करायची हिंमत नाही.
मी आज सुद्धा छाती ठोकून सांगतो की चीन बाकी अशा प्रकारचं वॉरफेअर, सायकोलॉजिकल वॉरफेअर करत राहील, परंतु ज्याला समोरासमोरची लढाई म्हणतात ती करण्याची त्यांची क्षमता ही फारच कमी आहे आणि ते जवळजवळ करणार नाही याची मला खात्री आहे. तर 7 तारखेला आपण त्यांच्या विरुद्ध आक्रमक कारवाई केली, ज्या वेळेला आपण आपले परराष्ट्र मंत्री त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटले, म्हणजे भेटीच्या आधी आपण आक्रमक कारवाई केली आणि त्यांना सांगितलं की जर तुम्ही आमचा विश्वासघात करू शकता आमच्यावरती आक्रमण करून, ज्या वेळेला आपले नेते एकमेकाला वाटाघाटी करता भेटणार असतात, तर तशीच कारवाई आम्ही सुद्धा करू शकतो. तर हा चीनला लागलेला एक मोठा धक्का आहे. तर याच्यामुळे आता चीन काय म्हणतं, आता याच्या पुढचं युद्ध कसं होईल. तर आता चीनच्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या म्हणजे जे डिस्कशन आहे, जे बोलणं सुरू झालं आहे, ते असं म्हणतं आहे की सायकोलॉजिकल वॉर म्हणजे मानसिक युद्धाचा भारतावरती काही परिणाम होत नाहीये. तर आता त्यांची जी एक नवीन लढण्याची पद्धत आहे, त्याला ते म्हणतात की ही जी त्यांचं जे पीपल्स वॉर होतं, म्हणजे चीननी पीपल्स वॉर केलं, म्हणजे त्यांचे सगळे नागरिक हे सैनिक होते आणि त्यांनी कम्युनिझम चीनमध्ये कसं आणलं आणि चँग कै शेकचा कसा पराभव केला, ही एक वेगळीच कहाणी आहे. त्याच्याविषयी आपण नंतर पुन्हा कधीतरी बोलू. परंतु आता ते मॉडर्न शस्त्राच्या मदतीने इन्फॉर्मेशनल वॉरफेअर किंवा मॉडर्न परिस्थितीमध्ये लढाई कसं करतील हे हे याच्यामध्ये त्यांनी आता याच्याविषयी डिस्कशन सुरू आहे. त्यामध्ये ते म्हणतात की याच्यामध्ये आम्ही काय करू, तर याच्यामध्ये पहिले आम्ही भारताला सांगण्याचा प्रयत्न करू की आम्हाला तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्हाला तुमची सैनिक कुठे आहेत, मी तुमचा तोफखाना कुठे आहे, तुमची विमानं कुठे आहे, तुमची विमानतळ कुठे आहे, हे आम्हाला माहिती आहे. आम्ही त्यांच्यावरती हल्ला करू शकतो. दुसरं, त्यांना आम्ही असा दम देऊ की आता आम्ही आमची जी जी डायरेक्ट फायरिंग वेपन्स आहेत की ज्याच्यामध्ये माणसाचा वापर करण्याची गरज नाही, म्हणजे मिसाईल्स किंवा क्षेपणास्त्र, ती भारतावरती फायर करू आणि त्यांचं एवढं नुकसान करू की त्यांचं जे कमांड कंट्रोल असतं, त्याची जी मुख्यालय असतात त्याला बर्बाद केलं जाईल, त्यांचा तोफखाना, त्यांची विमानतळं यांना बर्बाद केलं जाईल, ज्यामुळे भारतीय सैनिकांची जी लढण्याची क्षमता आहे, मग ती एअरफोर्सची असो, त्यांचे हेलिकॉप्टर्स असो की त्यांची विमानं असो, ती जमिनीवरती बर्बाद केली जाईल. हे सगळं होईल, ज्यामुळे त्यांची युद्ध क्षमता ही कमी होईल. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या भागामध्ये आमचं सैन्य ऍक्च्युली भारतीय सैन्यावरती हल्ला करेल, जसं समजा 1962 मध्ये त्यांनी ऍक्च्युली हल्ला केला होता आणि ते युद्ध लढले होते. तर आता ते म्हणतायत की आम्ही अशा पद्धतीने युद्ध करण्याचा प्रयत्न करू. खरं याच्याविषयी बोलायला पुष्कळ आहे, परंतु मला आता माझी थांबण्याची वेळ झालेली आहे. आता मी पुढच्या 2-3 मिनिटात थांबणार आहे. तर मी आता एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतो की आता पुढच्या पहिले तर एक तर समजा ऑक्टोबर एंड पर्यंत काय होईल आणि त्याच्या पुढे काय होईल आणि सर्वात लॉंग टर्मला काय होईल. तर आता चीन लडाखमध्ये हल्ला करेल का, तर ती क्षमता अतिशय कमी आहे. कारण तिथे ज्या पद्धतीने युद्ध करावं लागतं, आता बर्फ पडेल, तर त्यामुळे त्यांना मोठं काही युद्ध करणं इथे हे जवळजवळ अशक्य झालं आहे. परंतु आता बातमी येते आहे की खालचा जो भाग आहे उत्तराखंडचा वगैरे, त्याच्या समोर आता चीनी सैनिकांनी आपली जमवाजमव सुरू केलेली आहे. आणि एवढंच नव्हे, तर आपण आता सिक्कीमचा भाग बघितला आणि सिक्कीमच्या खालती अरुणाचल प्रदेशची जी सीमा आहे, तिथे आता चीनी सैनिकांनी आपली जमवाजमव ही सुरू केलेली आहे. कारण अरुणाचल प्रदेशचा काही जो खालचा भाग आहे, त्याची उंची कमी आहे, 3-4 हजार फुटावरती. तिथे बर्फ जेवढा पडत नाही, तर झालं तर युद्ध हे तिथे होऊ शकतं. तर त्याच्यामुळे आता पुढच्या 1 महिन्यात जर लडाखमध्ये काही झालं नाही, तर याच्या पुढे इथे काहीही होऊ शकणार नाही. मग ते युद्ध तुम्हाला खालच्या भागात म्हणजे उत्तराखंडच्या भागात किंवा सिक्कीमच्या भागात, सिक्कीममध्ये सुद्धा बऱ्यापैकी बर्फ पडतो, परंतु अरुणाचल प्रदेशचा जो भाग आहे, त्याला लोहितचा भाग म्हटला जातात, त्याला म्हणजे तवांगचा भाग सोडून ज्याला रेस्ट ऑफ अरुणाचल प्रदेश म्हटलं जातं, त्या भागात युद्धाकरता ते तयारी करतील, अशा प्रकारची त्यांची प्लॅनिंग आहे. त्याकरता आपल्याला अर्थातच तयार राहावं लागेल. मी आपल्याला मगाशीच म्हटलं की चीनची लढाई करण्याची हिंमत नाही, परंतु भारतीय सैनिकांची जी परंपरा आहे ती अशी आहे, शत्रूच्या विषयी आपण 2 गोष्टींचा अंदाज लावतो.
एक तर त्यांची क्षमता म्हणजे त्याला म्हणतात की त्यांची केपेबिलिटी म्हणजे त्यांची क्षमता काय आहे. आज चीननी जवळजवळ 15-16 डिव्हिजन एवढं सैन्य त्या भागात आणलेलं आहे. ही त्यांची क्षमता झाली. आता दुसरं असतं केपेबिलिटी. ते हल्ला करतील का? आता ते हल्ला करतील की नाही हे अनेक गोष्टींवरती अवलंबून असतं आणि ते नेमकं डिसाईड करणं हे आपल्याला इतकं सोपं नसतं. म्हणून महत्वाचं असं आहे, की आपण त्यांची जी क्षमता आहे, केपेबिलिटी आहे त्याकरता तयार राहायला पाहिजे आणि त्याकरता आपण तयार आहोत. आपण आपलं सैन्य तिथे भरपूर प्रमाणामध्ये आणलेलं आहे. चीननी जर इथे हल्ला करायचा म्हटला, तर जिथे आपला एक सैनिक तैनात आहे, त्यांना तिथे 9 पट किंवा 12 पट जास्त एवढं सैन्य आणावं लागेल, जे त्यांनी अजून आणलेलं नाहीये. आणू शकतात, परंतु आपण त्याकरता तयार आहोत. आणि एवढंच नव्हे, चीननी जर हल्ला केला, तर त्यांच्यावरती प्रतिहल्ला करण्याकरता आपण तिथे पुष्कळ सैनिक आणलेले आहेत की ज्यांना आक्रमक कोर किंवा स्ट्राईक कोर असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारची लढाई करण्याचा प्लॅन त्यांचा आहे आणि त्याला प्रत्युत्तर देण्याची क्षमता आपल्याकडे आहे. तर मला वाटतं जास्त काळजी करण्याचं कारण नाही. परंतु आता मी शेवटचं 1 मिनिट आपल्याशी बोलणार आहे आणि एवढंच सांगू इच्छितो की कोरोनाची किंवा चीनी व्हायरसची लढाई अजून सुरू आहे. आपण स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. यामध्ये आपण सगळे सैनिक आहोत. महत्वाचं असं की राजकीय पक्षांवरती आपण दबाव आणायला पाहिजे. सगळ्या राजकीय पक्षांवरती भाग पाडायला पाहिजे की आता राज्यसभा आणि लोकसभा सुरू झालेली आहे. एकमेकाशी भांडत राहण्यापेक्षा राज्यसभा आणि लोकसभेमध्ये एक मताने ठराव पास करा की आम्ही सगळे चीनच्या विरुद्ध आहोत आणि कोरोनामुळे किंवा चीनी व्हायरसमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचं जे नुकसान झालं आहे त्याकरता आम्ही एक इथे ठराव आणतो आहे की जो सगळे राजकीय पक्ष एक मताने फायर करतील की चीननी जोपर्यंत आमची नुकसान भरपाई केली जात नाही तोपर्यंत आम्ही चीनशी कुठलाही संबंध ठेवणार नाही. मला आशा आहे की आपले सगळे राजकीय पक्ष अशा प्रकारचं धोरण अपनावतील. दुसरं, चीनच्या आर्थिक लढाईमध्ये आपण खूपच काहीतरी चांगली कारवाई केलेली आहे. परंतु आता दिवाळी, दसरा येणार आहे. त्यामध्ये चीनचं कंबरडं मोडण्याची आपल्याकडे संधी आहे. कृपया सणाला कुठलीही चीनी गोष्ट विकत घेऊ नका. बी इंडियन, बाय इंडियन. आणि शेवटचं, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्राला अतिशय एफिशियंट बनवण्याचा प्रयत्न करा. जागतिक दर्जाचा प्रयत्न करा. आता माझ्या या फेसबुक पेजमध्ये आज काही शेतकरी आहेत. त्यांना रिक्वेस्ट आहे की आपण जागतिक दर्जाचे शेतकरी बनायला पाहिजे. आणि तुमचं हे जे कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांचं जे पेज आहे त्यांचे मी कौतुक करतो की ते अतिशय चांगल्या पद्धतीने शेती कशी करावी हे तुम्हाला सांगतात. तुम्ही जागतिक दर्जाचे शेतकरी बनायलाच पाहिजे. आता ज्या दुसऱ्या पेजवर मी बोलतो आहे, हे सगळे शहरातली जण आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या करतात. प्रत्येकाचे अनेकांचे उद्योगधंदे आहेत. जर तुमचा उद्योगधंदे असतील तर अतिशय इनोव्हेटिव्ह उद्योगधंदे बना. म्हणजे जसं की काहीतरी नाविन्यपूर्ण काम करा की ज्याच्यामुळे आपल्या ज्या उद्योगधंद्यामध्ये तुम्ही आहात. आता बघा, 2च उदाहरणं मी आपल्याला देतो की जसं ओला आहे. ओलाकडे ना स्वतःची गाडी आहे ना स्वतःचा ड्रायव्हर आहे. फक्त त्यांनी एक ॲप तयार केलेलं आहे आणि त्या ॲपच्या मदतीने दुसऱ्यांच्या गाड्या, दुसऱ्यांचे ड्रायव्हर ते तुम्हाला वाटतात. तर तशा प्रकारचे ॲप आपण तयार करतोय. आपल्यातल्या अनेकांनी स्वदेशी ॲप्स तयार केलेली आहेत की ज्याच्यामुळे आपण ई-मार्केटिंग करू शकतो, इतर सर्व्हिसेस देऊ शकतो. तर त्या या सगळ्या इनोव्हेटिव्ह क्षेत्रामध्ये आपण जास्तीत जास्त पुढे जायला पाहिजे. आणि तिसरं, आपल्याला ज्याला मदत करता येणं शक्य आहे कोरोनाच्या लढाईमध्ये, आर्थिक लढाईमध्ये, ती जरूर करावी. विद्यार्थी असाल तर अभ्यास करा, शिक्षक असाल तर द्रोणाचार्याच्या दर्जाचं बना, उद्योजक असाल तर वर्ल्ड क्लास बना वगैरे. कारण आपला जर प्रत्येक उद्योगधंदा जर वर्ल्ड क्लास बनला तरच आपली आर्थिक व्यवस्था ही वर्ल्ड क्लास बनेल. तरच आपण चीनच्या बरोबरची जी लढाई आहे तो एक क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन आहे, तो जिंकण्यामध्ये आपल्याला यश मिळेल. मी इथेच थांबतो आणि बघतो काही प्रश्न आहेत का. मला वाटतं अजून तरी मला काही प्रश्न आलेले दिसत नाहीयेत. जर असतील तर आपण या साईटवरती ते टाकू शकता. पुन्हा कधी आपण पुढच्या वेळेला येऊ तर त्यावेळेला आपण त्या त्या प्रश्नांवरती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू. तर मी तन्मयला विचारतो, तन्मय काही प्रश्न आहेत का? किंवा विनायकराव काळे काही प्रश्न आहेत का? किंवा कृषी अधिकाऱ्यांचे जर कोणी तिथे असेल तर त्यात काही प्रश्न असतील तर मला सांगावं.
तोपर्यंत मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपण सगळे इतक्या संख्येने मला दिसतायत की आपण खूपच लाईव्ह लोक एकत्र झालेला आहेत, याचा मला आनंद होतो. ही माहिती जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचवा आणि मुख्य या व्हिडिओला जो सध्या फेसबुक वरती आहे त्याला लाईक करा आणि तिसरं याची लिंक आपण जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा. आणि आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर याच्या आधीचे आम्ही प्रत्येक आठवड्यातले व्हिडिओ या फेसबुक पेजेसवरती अवेलेबल आहेत, ते सुद्धा जरूर बघा. फक्त होतं काय की फेसबुकवरची जे व्हिडिओज असतात ते 15-20 अर्धा तास एवढे मोठे असतात, ते ऐकायचे कसे? कारण आपल्याला एवढा वेळ नसतो. त्याला मी आपल्याला एक आयडिया देऊ इच्छितो, इनोव्हेटिव्ह आयडिया ज्याला म्हणायचं, की हे व्हिडिओज तुम्ही ज्या वेळेला जेवत असाल, ब्रेकफास्ट करताय, लंच करताय, डिनर करताय, तर मोबाईलवरती तुम्ही याला बघू शकता. ज्यामुळे तुम्हाला तुमचा वेळ जास्त बर्बाद होणार नाही किंवा जेव्हा तुम्ही वॉकला गेलाय त्यावेळेला बघू शकता. तुम्ही घरात काही घरकाम करता आहात त्यावेळेला बघू शकता. म्हणजे तुम्ही एका वेळेला मल्टीटास्किंग करून हे बघू शकाल. कारण व्हिडिओज भरपूर आहेत. तर आपण हे जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा, व्हॉट्सअपवरती शेअर करा आणि हे सगळं सांगून मला वाटतं आता थांबायची वेळ झालेली आहे आणि मी बघतो आहे की अनेकांनी याच्यावरती बघितलेलं आहे. तर चला मी तुम्हाला आता इथेच थांबतो. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या आठवड्यात याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत मी आपले आपले आभार मानतो आणि निघतो. जय हिंद.